हिरवा चाफा वि. स. खांडेकर यांच्या कादंबरीमधील कहाणी मी तुम्हाला आजपासून सांगणार आहे. चला तर ऐकूयात कहाणी हिरवा चाफा प्रेमाची गोष्ट पार्ट 1. तात्यासाहेब, प्रोफेसर गरुड मोठ्याने ओरडले. लहान मुलांप्रमाणे खेळात रंगून गेले होते ते अगदी. एरवी टेनिस खेळायला लागल्यावर त्यांची समाधी लागे, पण आज ते मधून मधून मनगटावर आपल्या घड्याळाकडे उत्सुकतेने पाहत होते. बरोबर 6 वाजता ते समोरच्या मुलीला म्हणाले, क्षमा करा हा, जरुरीचं काम आहे मला. त्या तरुणीने हसत हसत त्यांच्या क्षमेचा स्वीकार केला. नामांकित खेळाडूवर आपण सहजासहजी मात केली या आनंदातच ती दंग होती. तात्यासाहेब कोट घालीत असताना गरुड त्यांच्यापाशी जाऊन हलक्या स्वरात म्हणाले, स्त्री दाक्षिण्य तुमच्या अगदी रोमारोमात भिनले तात्यासाहेब. तात्यासाहेबांनी किंचित रागाने त्यांच्याकडे पाहिलं, पण त्यांच्या कपाळावरील 3 आठ्या त्यांनी पाहिल्या नाहीत. कॉलेजमध्ये हाच फाजीलपणा शिकवता का प्रोफेसर साहेब? लगेच त्यांच्या मनात विचार येऊन गेला. सुलभा FY मध्ये असताना पत्रातून याच गरुडांची केवढी स्तुती करायची. भयंकर सुंदर शिकवतात आणि कोट्या किती छान करतात बाई. एके दिवशी की नाही, मी माझं आवडतं हिरव्या चाफ्याचं फूल डोक्यात घालून गेले होते. इकडे तिकडे पाहून गरुडांनी विचारलं, वर्गात कोणी गुप्त पोलीस आहेत का? मागून एक ओरडले, नाही, पोलीसच आहेत नुसते. यावर गरुड ठीक आहे म्हणाले. यावरून वर्गात सगळे हसले. नंतर ते म्हणाले, इथं अभिनव मधुमधुर सुगंध पसरला आहे. बाण जर यावेळी आसपास असते तर या मोहक सुवासामुळे निदान 4 उपमा, 3 उत्प्रेक्षा आणि 1 रूपक त्याला सुचले असते. एक मुलगा मध्येच उठला आणि म्हणाला, सर, हिरव्या चाफ्याचा फुलांचा वास आहे हा. गरुड हसत म्हणाले, असे का? काही समजले नाही. मी उतरणीला आलेला मनुष्य आणि हिरवा चाफा हे तर तारुण्याचं प्रतीक. सारा वर्ग त्यांच्या या बोलण्यावर अगदी खुश होऊन गेला. सुलभेने केलेली गरुडांची ही स्तुती ऐकून ते पुण्यात राहायला येताच तात्यासाहेबांनी मोठ्या हौसेने त्यांची ओळख करून घेतली. पण मोटारीकडे नजर जाताना आपला ड्रायव्हर जागेवर नसल्याचं त्यांना दिसून आलं. बसला असेल कुठंतरी विड्या फुंकत. तात्यासाहेब रागाने स्वतःशीच उद्गरले. इतक्यात पलीकडच्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला असलेला विठू त्यांना दिसला. विठू बरोबर दुसरेही कोणीतरी होतं. ती व्यक्ती पाठमोरीच चालली होती, पण तिच्या पोशाखावरून तो पठाण आहे कळालं. त्या पठाणाचा चेहरा दिसला नसला तरी त्यांचे मन एकदम अस्वस्थ झाले. मनाच्या कानाकोपऱ्यात अडगळ म्हणून पडलेल्या आठवणी एकदम त्यांच्या डोळ्यापुढे नाचू लागल्या. 3 वर्षापूर्वीचा तो नायकिनीच्या खुनाचा खटला, त्यावेळी फरारी झालेला आपला कार्टा मनोहर, त्या खटल्यामुळे वैराण होऊन आपण सोडून दिलेल्या वकिलीचा धंदा. तात्यासाहेबांनी आपल्या भरकटणाऱ्या मनावर एकदम आळा घातला. विठूने साहेबांना दार उघडून दिलं. तात्यासाहेब आत बसले. त्याला एकदम विचारलं, हा पठाण कशाला आला होता तुझ्याकडे? काय नाही, उगीच साहेब. उगीच? तू आणि तो हिंदू मुसलमानांची एकी कशी व्हावी याविषयी चर्चा करीत होता की काय? त्या पठाणाचं कर्ज बिर्ज काढलं आहेस का काय तू? त्यांनी विठूला प्रश्न केला. माझ्या भावानं काढलंय. तुझा भाऊ सांगली कोल्हापूरकडे असतो ना? हा पठाणे तिकडचाच आहे. आताशीच पुण्याला येऊन राहिलाय. मुंबईत धंदा आहे म्हणे मोठा त्याचा. मोटार थांबली. तात्यासाहेब कपडे काढून खुंटीला लावतात न लावतात तोच मावशी दारात येऊन उभ्या राहिल्या. आलं का ताईचं उत्तर? मेलनं निघायचं म्हणून पाठवलं नसेल तिनं, पण नक्की येणार आहे ना ती? लाडक्या नातीकरता काही विशेष बेत आहे वाटतं आज. फार मोठा बेत आहे, कधीच कुणी केला नसेल असला. इतकं नवीन पक्वान्न असलं तर वर्तमानपत्रात तुमच्या नावावर छापून टाकू ते आपण. ऐकू द्या बाबा, सुलूसाठी काय तयारी होणार आहे ती तर. कडीलिंब घेणार आहे. सार फार आवडतं ना तिला? तात्यांना हसू आलं. मावशी पुढे म्हणाल्या, आणि हिरव्या चाफ्याचं झाड जवळच आहे इथून. तीही मिळतात का बघते. लहानपणापासून मोठं वेड आहे पोरीला या फुलांचं. मावशी आत निघून गेल्या. मुले कितीही मोठी झाली तरी बायकांना ती लहानच वाटतात हे तात्यासाहेबांना यावेळी पूर्णपणे पटलं. संध्याकाळ झाल्यापासून डॉक्टरीन झालेल्या सुलभेच्या लग्नाचा ते विचार करीत होते, तर मावशी आपल्या आई वेगळ्या नातीसाठी कडीलिंब आणि हिरव्या चाफ्याची फुले कशी मिळतील या विवंचनेत पडल्या होत्या. ते झटकन उठले आणि सकाळी आलेल्या बॅरिस्टर देशपांड्यांचं पत्र उचलून वाचू लागले. नक्की कशाबद्दल होतं ते पत्र पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्ते.